आता ते स्मशानभूमी पवित्र का आहे? तर स्मशानभूमी पवित्र आहे त्याचं कारण आहे, तिथं राखीशिवाय दुसरं काहीच नाही आहे. काय आहे तिथं? राख आहे. राखीशिवाय दुसरं काहीच नाही आहे. आणि जगाच्या पाठीवर बाकी सगळ्या गोष्टी अशुद्ध होऊ शकतात, परंतु राख हे कधीच अशुद्ध होऊ शकत नाही. का? तर ते मुळातच शुद्ध आहे. म्हणून महादेवाला राख आवडते, दुसरं काहीच नाही. काय आवडते? राख आवडते. राख. म्हणून तर राख आणायचं काम एका जणाकडे लावून दिलं. बाबा म्हणे तू एवढंच काम कर, मला रोज चिताभस्म आणून देत जा. काही हरकत नाही. रोज चिताभस्म आणण्याकरता ते भस्मासूर जात होता. कधी गंगाखेडला, कधी परळीला, कधी परभणीला, इकडं कोणतं गाव आहे, कधी नांदेडला, दूर दूरपर्यंत जात होता. पण एक दिवस थकून आला बिचारा बिगर भस्माचाच. महादेवाने विचारलं, काय झालं भस्मासूर? भस्म का आणलं नाही तू आज? काय म्हणे, देवा कोणीच मेलं नाही आज, दूर दूरपर्यंत जाऊन आलो. अरे असं कसं काय झालं कडे? जा म्हणे, मी तुला आशीर्वाद देतो. असा आशीर्वाद देतो, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते जळून भस्म होऊन जाईल. समजा कर्मधर्म संयोगानं तसा जर तुम्हाला आशीर्वाद मिळाला, कोणाच्या डोक्यावर ठेवसान? कोणाच्या डोक्यावर ठेवसान? असा जर आशीर्वाद मिळाला एक, तर घराच्या शेजाऱ्यावर, नाही तर शेताच्या शेजाऱ्यावर पहिला हात. नाही, या भस्मासुराने जे सपाटा चालू केला, जे डोळ्यासमोर आलं ठेवला त्याच्या डोक्यावर हात. मथारा नाही, तरुण नाही, काही नाही, काही नाही. महादेवाने विचार केला, म्हणे हे तर माझ्या भक्ताच्याही डोक्यावर हात ठेवून भस्म करत आहे. मग म्हणे याचा बजेट काहीतरी बसवा लागेल. पण बजेट काय बसवा? का? लेकरानं मांडीवर संडास केली तर आपण मांडी कापतो का? नाही. तसंच महादेवाने विचार केला, हे आपला भक्त आहे, आपलं लेकरू आहे, मग हे चुकल्याच्या नंतर माफही करणं आपलंच काम आहे. पण किती वेळ माफ करायचं? याच्यासारखे कितीतरी भक्त हे जाळून भस्म करत आहे, मग याचा बजेट आपण लावला पाहिजे. पुन्हा विचार केला, याचा बजेट आपण लावूच शकत नाही. किती जरी म्हणलं तरी आपल्याला याच्याबद्दलचं प्रेम हे याचा बजेट लावू देऊ शकत नाही. मग काय करा? मग त्यावेळेस थोडीशी विष्णूची सहाय्यता घेतली. सांगितलं, देवा मी एक खेळ रचतो म्हणे, खेळ. फक्त त्या खेळात मी तुम्ही सहभागी व्हा, दुसरं काहीच नाही. काही हरकत नाही. या भस्मासुराच्या मध्ये महादेवानं काम निर्माण केला. काम नामाचा विषय भस्मासुराच्या मनात निर्माण झाला. आणि निर्माण झाल्याच्या नंतर समोर असणाऱ्या माता पार्वतीला पाहिलं. आणि पार्वतीला पाहिल्याच्या नंतर भस्मासुरानं पार्वतीला सांगितलं, हे पार्वती, जे माणूस पूर्ण वेळ राखोंडा लावून डोळे लावून बसते, ज्याचं तुझ्या सौंदर्यावर तुझ्यावर तिरमात्रही लक्ष नाही आहे, अशा माणसामागं तू कशाला लागली? म्हणे चल म्हणे, आता मी त्याच्या डोक्यावर हात ठेवतो, त्याला भस्म करतो, आपण दोघं लग्न करू. सांगितलं, काही हरकत नाही, पण एक अट आहे, त्याला भस्म केल्याशिवाय आपला बजेट बसत नाही. काही हरकत नाही. समोर महादेव पळत आहे, मांग मांग भस्मासूर पळत आहे. तर किती मोठी खेळी आहे महादेवाची. डोळे वगळल्याबरोबर तिसऱ्या डोळ्यानं नाही रंगाच्या माणसाला भस्म करायची ताकद आहे. मग आता भस्मासुराला भस्म करणं मोठी गोष्ट आहे का? काहीच मोठी गोष्ट नाही आहे. भस्मासूर महादेवाच्या मागं मागं येत आहे, महादेव पुढं पुढं पळत आहे. भगवान विष्णूनं मोहिनीचं रूप धारण केलं, मंदाताजी येऊन उभे राहिले. ते रूप पाहिल्याबरोबर भस्मासूर पार्वतीला विसरला, महादेवालाही विसरला. आणि विचारलं, म्हणे कोण आहात तुम्ही? काय परिचय आहे तुमचं? लग्न झालं का? लग्न करायचं असेल तर कसा वर पाहिजे, नवरदेव पाहिजे सांगा. सांगितलं, काहीच नाही म्हणे, माझे वडील डान्सचे क्लास घेतात, नृत्यक आहेत, नृत्य शिकवतात. माझ्या वडिलाचं म्हणणं एकच आहे की जे तुझ्यासारखा नृत्य करणारा असेल त्याच्यासोबत तुझं लग्न करेन. यानं सांगितलं, मला नृत्यच करता येत नाही, नाचता येत नाही. मग तुम्हाला नाचता येत नाही तर तुमच्यासोबत माझं लग्न होऊ शकत नाही. आता कसं करावं? म्हणे तुम्हाला शिकवते का? हो, काही हरकत नाही, शिकवतो. मग शिकवता 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 एवढं नाचवलं, एवढं नाचवलं, एवढं नाचवलं
नाचता 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 हळूच देवानं डोक्यावर असा हात केला. देवाने असा हात केल्याबरोबर भस्मासुरांनी असा हात केला. मोहिनीच्या रूपात आलेल्या देवानं असा हात केला की भस्मासुराने तेच हात डोक्यावर फिरवला आणि जसा डोक्यावर हात ठेवला तसा जळून जो भस्मासूर राख झाला. आता भस्मासुराचंच भस्म झालं. पहा, आता भस्मासुराचं भस्म झालं. महादेवाला त्रास देत होता म्हणून महादेवानं भस्मासुराला देवाच्या हातानं मारून टाकलं. हे झालं. मग आता महादेवाला दुःख वाटायचं काही आहे का? महादेवाला दुःख झालं. इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं की महादेवाच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडला. कशावर? त्या राखीवर. जसा महादेवाच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडला तसा त्या ठिकाणी त्या राखेवर रुद्राक्षाचं झाड तयार झालं. कोणतं? रुद्राक्षाचं. महादेवाला जे गोष्टी प्रिय आहेत, महादेवाला जे गोष्टी आवडतात त्याच गोष्टीतलं एक रुद्राक्ष आहे. त्या गोष्टीतलं एक रुद्राक्ष आहे. आणि एक ध्यानात घ्या, एका डोळ्यातलं पाणी पडलं रुद्राक्षाची निर्मिती झाली, एका डोळ्यातलं पाणी पडलं बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, सीता मातेच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब पडला रुचकीच्या झाडाची निर्मिती झाली. रुचकीचं झाड कळते ना, रुचकीच्या झाडाची निर्मिती झाली. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हनुमंतरायाचं म्हणजेच मारुतीचं लग्न नाही झाले, सगळ्याला ज्ञात आहे. पण भाव असा आहे, रामाच्या काळामध्ये दुष्काळ पडला. वशिष्ठ गुरुनी सांगितलं यज्ञ जर केलं तर दुष्काळ नाहीसा होईल, पाणी येईल. आपल्याला पर्जन्य याग करायचा आहे, पाणी येण्याकरता यज्ञ करायचा. पण यज्ञाला फुलं फळाची आवश्यकता आहे. आता पाणीच नाही पडलं, फलफुळ कुठून आहे? तरी कुठे मिळेल तर मग हनुमंतरायाकडे काम दिलं. सांगितलं बाबा तुम्ही एवढं काम करा, फुलं फळं आणा. काही हरकत नाही बाबा, फुलं फळं आणतो. आता हनुमंतराय आकाश मार्गावरून उडू आले. एका जागी पाहिलं, सुंदर असा बगीचा आहे एकरभऱ्याचा. त्याच्यामध्ये फुलं आहे, फळं आहे, छोटंसं घरही आहे. त्या घरात कोणीतरी राहत आहे. आता त्या गेटवर बोर्ड लिहून होतं परवानगीशिवाय आतमध्ये कोणी येऊ नये, आणि आतमध्ये न विचारता जर कोणी आलं तर त्याच्यासोबत आतमध्ये असणारी राजकन्या लग्न करेन. आता जी मुलगी होती राजकन्या, तिची अट होती माझ्यासोबत जे कोणी लग्न करेन त्याला ब्रह्मचारी राहावं लागल. त्याच्यामुळं कोणीच तिच्यासोबत लग्न करत नव्हतं, म्हणून तिच्या वडिलांनी तिचं घर गावाच्या बाहेर बांधून दिलं. हनुमंतरायानं बोर्ड वाचलं नाही, सळर भरून प्रवेश केला. फुलं तोडले, फळं तोडले. त्या बाईनं आवाज दिला, कोण आहे म्हणे. परवानगीशिवाय आतमध्ये आले तर आले, परवानगी घेतली नाही आतमध्ये आले, आणि फुलंही तोडले. आता तुम्हाला माझ्यासोबत लग्न करावं लागेल. हनुमंतरायानं सांगितलं शक्य नाही म्हणे. का? तुम्ही ब्रह्मचारी राहण्याचा व्रत घेतलेला आहे. मग तुम्ही ब्रह्मचारी राहण्याचा व्रत घेतलेला आहे, मग तर आपलं एकच नंबर लग्न जमते का? तर माझी अट आहे, माझ्यासोबत लग्न करणारा व्यक्ती ब्रह्मचारी असला पाहिजे, तो जीवनभर. दोघांचं लग्न झालं. अदृश्य रूपानं हनुमंतरायाच्या मांग रुचकी नावाची ती राजकन्या मांग मांग चालली. वरून सीता मातेनं पाहिलं आणि विचार केला, म्हणे हे कोण बाई आहे म्हणे माझ्या हनुमंताच्या मांग मांग लागली. रागाला डोळ्यातून अग्नी प्रज्वलित झाली, जळून भस्म झाली. हनुमंतरायाने ज्यावेळेस सांगितलं म्हणे माय हे असा असा प्रकार घडला, त्यावेळेस सीतेलाही दुःख वाटलं. सीतेच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडला, रुचकीचं झाड तयार झालं. म्हणून सीता मातेनं आशीर्वाद दिला, ज्याच्या मागं शनीचा कोप आहे, 7.5 आहे, त्या माणसानं शनीचा कोप 7.5 कमी होण्याकरता हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये रुचकी समर्पित केली पाहिजे. आणि जे कोणी रुचकी समर्पित करण त्याच्या मागे शनी 7.5चा कोप संपून जाईल. याच्यासाठी हनुमंतरायाला काय व्हायचं? रुचकी. आता हनुमंतराय म्हणजे दुसरा तिसरा कोण नाही. हनुमंतराय म्हणजे स्वतः महादेवाचाच 11वा रुद्र अवतार आहे. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अरे काय लक्षात नाही. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावी दे भस्म कपाळा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावी दे भस्म
रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्म कपाळा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्म कपाळा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची बेलाच्या पानाची भोळा शंकरा हे भोळा शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्म कपाळा रुद्राक्ष आवडते शरीरावर महादेवाच्या पाक किती रुद्राक्ष आहे अंगावर भस्माच्या रेषा जेवढ्या आहे त्याच्यापेक्षा 3 पट जास्त रुद्राक्ष आहे आणि भस्माच्या रेषा ही त्रिपुंडी असते त्रिपुंडी म्हणजे 3 बोटाने वडायचं असतं आता आपण भस्म कोणी लावत नाही ते भाग वेगळा शुक महापुराण कथा चालू आहे बाईने भस्म लावून आलं पाहिजे माणसाने भस्म लावून आलं पाहिजे महादेव चिता भस्म लावते नका तुम्ही मेलेल्या माणसाचं मागरा कोंडा लावू इच्छा असेल तर लावा मला काही नाही नसन चिता भस्म लावायचं तर साधं तर भस्म लावा भस्म लावण्याची पद्धत आहे कसंही उठलं की सुटलं थोडी जमते भस्म लावा काही गोष्टीचे नियम आहे कळणं महत्वाचं आहे आंघोळ केली नाही केली थोबाड धुतलं पावडर पोतरलं अष्टगंधन बुका लावला की निघले मैदानात तसं नाही जमत काही अरे भस्मच लावणे म्हणजे आंघोळ आहे काही गरज नाही आंघोळीची भस्म लावणे म्हणजेच आंघोळ आहे आंघोळीची गरज नाही आहे महादेवाच्या मंदिरात भस्म लावून जरी गेले तुम्ही उठल्याबरोबर तरी तुमची आंघोळ झाली भस्माची आंघोळ आहे सगळ्याहून महत्वाची मी अगोदरच सांगितलं भस्म पवित्र आहे त्याला आणि पवित्र असल्यामुळे ते लावल्याच्या नंतर शुद्धी झाली आणि शुद्धी झाली म्हणून साधू समाज हे पूर्ण वेळ भस्म लावून राहत असते सकाळी चंदन लावलं तरी संध्याकाळी भस्म लावते आणि भस्म आरती आहे पवित्र होते त्याने लावण्याची प्रथा ही अंगठा आहे भस्म पहिले अंगठ्याला लागला पाहिजे लागला अंगठ्याला हे इथून असं हे इथपर्यंत आलं पाहिजे हे असं नख आपल्याकडं
हे असं इथून इथपर्यंत आलं पाहिजे, त्याच्यानंतर हात फिरून उभा भंडारा घेतला पाहिजे भस्माचा, त्याच्यानंतर या 3 बोटाने घासायचा आहे, पुन्हा हे असं फिरून असं आलं पाहिजे. कळलं का? आणि महादेवाला जरी भस्म लावायचं असेल तरी असंच, नसन मग त्रिपुंड फोडायचा तर मग थोडीशी चिमूट घ्यायची आणि वरी टाकून द्यायची. अलग लक्षात. बिंदुल नावाचा ब्राह्मण आहे. आता ब्राह्मण असूनही कर्म चुकली यावर मग फेरा पुढे, कोणी असू द्या, ब्राह्मण असून नाही तर क्षत्रिय असो, वैश्य असो नाही तर शूद्र असो, कोणी असू द्या, जे नियमाने चुकला विषय संपला. आणि आजच्या काळामध्ये, त्याही काळामध्ये जन्माने ब्राह्मण नाही, कर्माने ब्राह्मण होता. आलं का ध्यानात तुमच्या? जन्माने ब्राह्मण राहून काय करायचं? सगळंच चालतंय. काय फायदा आहे? काही फायदा नाही. आमचे भिकाजी बाबा नेहमी कीर्तनात सांगत होते, बाहेरचं बिस्किट जरी खात असन तरी कर्म चुकला, पाया पडायच्या नाही. आता इलाज नाही, काय करा. पुन्हा ज्ञानेश्वरीतने सांगितलं, ब्रह्मजानी त्या ब्राह्मणा, जे ब्रह्म जाणते त्याचं नाव आहे ब्राह्मण. काय चुकी झाली तर घरी पत्नी आहे, मुलगा आहे, यायचा विचार सोडून बाहेरच्या स्त्रीच्या मागे लागला. पत्नीनं बऱ्याच वेळ समजावून सांगितलं, पण पती जागेवर येत नाही म्हणून तिनंही ते ज्या धंद्याला लागला, तिनंही त्याच धंद्याचा स्वीकार केला. आपली पत्नी त्या विचाराधीन गेली, आपण या विचाराधीन गेलो. हे विचार करून करून त्या ठिकाणी असणारा बिंदुल नावाचा ब्राह्मण मरण पावला. आता पती मेला, वडील मेला, या कोपानं मुलगा मरण पावला. आता हे चंचूला एकलीच उरली. आता हिला मोठा विचार आहे की करावं काय, आता जाव कुठं. जोपर्यंत पती होता तोपर्यंत गावात मान मर्यादा इज्जत होती, कोणीतरी बोलत होतं. आता घरी बी काही नाही आहे, करावं काय. निघली बिचारी दरमजल करत फिरत. एका जागी शिवपुराण चालू होतं, मंडपात जाऊन शिवपुराण ऐकलं. शिवपुराणामध्ये चालू होते की बाबा महादेव कृपा करणारे आहे, सगळ्याचं कष्ट निवारणारे आहे, पण महादेवानं कृपा करावं याच्यासाठी काहीतरी करावं लागते. मग काय करावं तर काहीच नाही, भगवंताचं भजन सगळ्याहून श्रेष्ठ आहे, विषय संपला. हे सगळं कथेत ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी बिंदुल नावाच्या ब्राह्मणाची पत्नी, तिचं नाव चंचुला आहे, ते त्या कथाकाराजवळ गेली आणि सांगितलं, महाराज साधू संतांना, गुरूंना काय विचारलं पाहिजे? आत्मकल्याणाचा मार्ग विचारला पाहिजे. आता लोक इतके बैताळ आहे, जे विचारायचं ते विचारत नाही, जे नाही विचारायचं ते विचारल्याशिवाय राहत. एका बाईला 8वा 9वा महिना चालू होता. आता घरी बोलवलं चहा दूध घ्यासाठी, आम्ही गेल्याच्या नंतर मग गप्पा गोष्टी करत असताना त्या बाईने विचारलं, म्हणे महाराज तुम्हाला काही कळते का? मी म्हणलं मला कळलं असतं तर महाराजच झालो नसतो, कळलं नाही म्हणूनच झालो. पण आता मागही रिव्हर्स गिअर घेता येत नाही. एक प्रश्न विचारू का? मी म्हणलं तुझी दक्षिणा येईपर्यंत 2ही विचार आणि 3ही विचार. एकदा दक्षिणा हातात आली की प्रश्नाचं उत्तरच राहील. काहीच नाही म्हणे, पोटात इकडून तिकडून इकडं कालवी होत आहे म्हणे, काय करू सांगा, काय असं सांगा. डॉक्टर जवळ जाऊन फोटो बिटो काढा, सोनोग्राफी करा, ते काय डॉक्टरलाही कळा लागलं नाही. आता काय करा बाबा, मला डॉक्टरला कळा लागलं नाही तर आपण काय सांगा. एक तर्कज्ञान असते, तर्कज्ञान. टी व्ही चालू होती, टी व्हीमध्ये क्रिकेट चालू होती. घरात एकलीच बाई होती आम्ही जायच्या अगोदर. मी टी व्हीकडे पाहून विचार केला, आपण येण्याच्या अगोदर एकलीच बाई घरात होती, मग टी व्ही चालू आहे, क्रिकेट चालू आहे, त्या अर्थी या बाईला क्रिकेट आवडते.
म्हणून सहज म्हणलं, मावशी तुम्हाला टी व्ही पाहायला खूप आवडते. हो म्हणे महाराज. कसं काय ओळखलं? मनातले म्हणा टी व्ही चालू आहे, काहून नाही ओळखणार? पुन्हा तिला तिच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. टी व्ही तर आवडतेच आवडते, पण टी व्हीतनी क्रिकेट आवडते. बाप रे म्हणे महाराज. जमले आपली वाढली दक्षिणा. क्रिकेट आवडते म्हणे. मग मी म्हणलं जमलं गडे भजन. 2 तर बॉल वाईट गेले नाही. आता तिसरा बॉल होता, आखरी बॉल, आणि आखरी रन होता. ते जर हुकला तर आऊट होता, पण आऊट तर व्हायचं नाही. काय म्हणलं, जसं तो क्रिकेटमध्ये पाहतं ना, पोटातही त्या क्रिकेट चालू आहे. पोटात 2 जण आहे म्हणलं. एक करते बॅटिंग आणि एक करते बॉलिंग. इकडून तिकडून तिकडून इकडं. बरोबर ओळखलं म्हणे. डॉक्टर नाही म्हणले म्हणे 2 लेकरं आहे. मला जमलं. कै मी उदार पावेन, कै कृपा करील नारायण. कैसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. मी उदार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. असे तुम्ही सांगत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. कै खंड येईल जन्म. देवाची कृपा कधी होईल, देव कधी भेटल, हे विचाराचं सोडून दिलं. तुमच्या इकडं मटका चालत नाही, तेवढं तरी बरं आहे. खट चालते का मटका? आमच्या विदर्भात खूप चालते. ते चालू होते त्या लोकांचं गणित. महाराज, ओ बाबा किती वाजता निघले मावरून? बाबांना सांगायचं 2 वाजता निघले. इथं किती वाजता पोहोचले?